देशपांडे पुन्हा एकदा तुमचं या मंचावरती मनापासून स्वागत करते. कसं असतं ना, जर का चिडून पंच मारला तर लागतं, पण हसून पंच मारला तर गुदगुल्या होतात. त्यामुळे असे विनोदांचे पंचेस मारायला आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. आणि चला आजच्या भागाला सुरुवात करूया, परफॉर्मन्सेसकडे वळूया. काय आहे, आपला जो लाडका कलाकार आहे संदीप गायकवाड, तर त्यांनी अल्पावधीत एवढी लोकप्रियता मिळवलेली आहे की त्याला घरातून बाहेर पडण्याची सुद्धा चोरी झाली आहे. खरंच, म्हणजे तो परवा घरातून बाहेर पडला, म्हणजे असा चालता चालता पडला, तर नंतर काय झालं हे आपण पाहूया. त्यासाठी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया संदीप आणि प्रसादचं. कॉमेडीची बुलेट होऊ दे कल्ला 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 कल्ला, गाठू कॉमेडीचा नवा पल्ला, करूया कल्ला 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 कल्ला, गाठू कॉमेडीचा नवा पल्ला. आयला कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. लय भारी प्रोग्राम आहे, पण थोडंसं ना कन्फ्युजन झालंय माझं. म्हणजे काय, ती पहिली जी होती ना ती कशी करायची, कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. आता ती मुंबई आली, ती कशी करते, ती अशी करते, कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. मग त्यात आमचं कन्फ्युजन काय झालं, कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला असं होतं. आणि मग त्यात ते कळत नाही, ती बुलेट ट्रेन आहे ना, मग ती अशी विमान का दाखवते. वेर इज डॉक्टर, वेर इज डॉक्टर. हा थांबाव जरा, बुलेट ट्रेन लागलं इकडे, थांबा जरा. अहो इथे हो इथे माझं सगळं रक्त वाया जाते, तुम्ही बुलेट ट्रेन का वाहताय. हा बघू बघू बघू. अरे बाबा बाबा, थांब थांब जरा. आता काय माहिती आहे, ते रक्त वाया जरी गेलं ना तरी काही तसंच परत तयार होतो. हा बुलेट ट्रेनचा एपिसोड संपला, रविवारपर्यंत वाट बघावी लागते. रिपीट सगळे बंद केले, माहिती आहे तुम्हाला. तुम्ही जी बुलेट ट्रेन बघताय ना त्याचाच मी एक डब्बा आहे. आता कसं माहित आहे, कॉमेडीचा प्रोग्राम म्हणजे सगळे तुम्ही इकडे इकडे आयला बुलेट ट्रेन मधून डायरेक्ट इकडे कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. तेच ना तुम्ही ओळखलं का, ओळखलं का. हा मी रोज बघतो ना तुम्हाला टीव्ही मधनं, जेवत असताना तुम्ही 9:30ला मी बघतो रोज तुम्हाला. नाही नाही तसं नाही, मी स्वतःला बोलतो. ओळखलं का संदीप गायकवाड, ओळखलं का. तुम्ही ते असा रुमाल ठेवलात ना तोंडावर, म्हणून मला ओळखतं ना आलं. काय रुमाल का असं तोंड ठेवला, काय स्किट पडली असं, लोकांना तोंड टाकायला लाज वाटते तुम्हाला. बुलेट ट्रेन मी पण पंच केला, हसाला असं ते लोक त्रास देतात, फोटो बिटो काढतात, सारखं पाठीमागे लागतात लोक सया बिया घ्यायला, म्हणून ते ऐक हे मोठे. सर असं कसं, म्हणजे आम्हाला पण काम धंदे त्याला कोण मागे लागतील सर. आज बरं वेळ मिळाला तुम्हाला हॉस्पिटलमध्ये यायला. वेळ मिळाला म्हणजे इथे काय काम, पिकनिक करायला नाही आलोय, हे लागलंय ना, ऍक्सिडेंट झालाय त्याच्यासाठी आलोय, कळतंय का. ऍक्सिडेंट झालं, अरे बरं झालं ऍक्सिडेंट झालं. नाही म्हणजे त्या निमित्ताने आपली गाठभेट झाली ना, म्हणून म्हटलं बरं झालं ऍक्सिडेंट आज झालं. ते बरं झालं ऍक्सिडेंट म्हणजे. सर मला सांगा आता, मला काय बघू बघू इथे दुखतंय. हात का चालला होता, दुखतंय ना. रिॲक्शन बघायचे, रिॲक्शन. पण तुम्ही सगळं रिॲक्शन वरच करता, आम्हाला पण कळतं डायलॉगची बोंब आहे ती. रिॲक्शन एकदा सर, एकदा परत. सॉरी सर, म्हणजे मला ना काय करू काय नको असं झालंय मला सर. ड्रेसिंग कर, ड्रेसिंग. माझी खूप इच्छा आहे ड्रेसिंग करायची, म्हणजे इथे टाकलं की इथून बाहेर येतं, इथे टाकलं की इथून बाहेर येतं. मला खूप इच्छा असते ड्रेसिंग करायची. तुला कोणी केला रे डॉक्टर. एक मिनिट हा सर, हा प्रश्न मी पण विचारू शकतो. तुम्हाला कोणी केला ऍक्टर. बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. अरे ड्रेसिंग, ड्रेसिंग हे जे लागलंय ना, हे लागलंय ना. काय रिएक्शन आहे, क्या बात आहे. वा 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 सर सर. लागलंय ना ह्याला.
ह्याला मलमपट्टी कर, मलमपट्टी. काय करू मलमपट्टी. चला आपण तुमच्या डोक्याचं सिटी स्कॅन. अरे डोक्यात कोणी इथे पायाला लागलं, डोक्याला काय करतोस तू? इथे पायाला लागलाय ना. नाही तर पायाचं एक्सरे काढू सर. काय सिटी स्कॅन मशीन नवीन आणलंय, आता आलाच तर उद्घाटन करून घ्या ना पटकन. चला. अरे मी काय इथं उद्घाटन करायला आलोय का? हा माहितीये ते, तुम्ही सुपारीशिवाय उद्घाटन करत ना, ऐकलंय मी ते. ठीक आहे चला, मी 50,000 देतो, उद्घाटन करून घ्या. चला चला मी देतो. अरे इथे पायाला लागलाय, तू कुठे उद्घाटन करायला सांगतो? 50,000 कुठून देतो? बरं कुठे आहे मशीन? आणि ते पाकिट बिकिट लगेच भरून टाका. आधी आपण उपचार करून घेऊया मग जाऊ. नाही नाही पहिलं तेच करूया. चल चल कुठे काय ते दाखव. चल ना. कॉमेडीची बुलेट ट्रेन हळू दे कल्ला. कसा केला कल्ला मी? 50,000चा. मी कुठून देऊ? माझ्या काय बाबाचं हॉस्पिटल आहे? 50,000 माझा पगार पण नाही, तुम्हाला कुठून देऊ? कसं वाटलं सर? कल्ला पंच है ना. मला दुसऱ्या डॉक्टर कडे जायचं. नाही दुसरा डॉक्टर कुठे? बोलतो सर. सर एक माझ्या सरांना बोलवतो, 1 मिनिट. हॅलो सर. हा तो हाल आहे तो नाही का तो कॉमेडीच्या बुलेट ट्रेन मध्ये आपल्याला आवडतो तो. नाही तो प्रसाद खांडेकर वेगळा, तो आपल्या गळ्यातला ताईत आहे, त्याच्याबद्दल नाही बोलत आहे. तो त्याचा पार्टनर. तुम्ही बोलता ना हे माकड मला लय आवडतं. माकड कुणाला बोलतोस? मी नाही बोलत सर, आमचं बोलतो. माकड कुणाला बोलतोस? मी नाही सर बोलतात. सर ते माकड आपलं ते संदीप सर आले तिकडे. या ना तुम्ही. किती वेळ लागेल? 24 तास. पण सर मी एवढा वेळ. एक सेकंड होल्ड करा, 1 सेकंड होल्ड करा. काय बोलतो? सर दाखवा किती लागले. हात नको लावूस. बापरे. सर केवढी जखम झाली. सर तुम्हाला तर 24 तास ICU मध्ये राहावं लागणार सर. केवढी जखम झाली. डोक्यावर पडलाय सर. केवढीशी जखम आहे ICU मध्ये कशाला? सर तुम्ही या, मी करतो काहीतरी, त्यांना ICU मध्ये ठेवतो. या तुम्ही 24 तासात या. मी हाय. नाही सर ते ICU मध्ये राहावं लागणार. केवढी जखम आहे म्हणजे उद्या त्या जखमीला असं गँग्रीन झालं, पाय बी कापावं लागेल सर. अरे याला काय गँग्रीन होणार आहे? केवढीची जखम आहे? नाही प्रॉब्लेम कसा आहे सर, गँग्रीन ओळखत नाही ना संदीप गायकवाड कोण. त्याला माहिती नाही संदीप गायकवाड कोण, डॉन कोण. तो आपला जखम दिसलं की घुसतो. मग सर ते करावं लागणार सर ICU मध्ये. नाही करायचं. थांबा बरं थांबा तुम्ही 1 मिनिट. मला सांगा काय काय कसं झालं ऍक्सिडेंट? कार येत होती, बाईक येत होती, ऍक्सिडेंट झाला. आणि पुढे काय सांगू आता तुला? तू कर ना यार इलाज. नाही ते करूया, पण गाडीचं खूप नुकसान झालं असेल ना. ह्या बाईकवाल्यांना अक्कलच नाही सर, तुम्हाला सांगतो. आता कळलं पाहिजे ना, संदीप गायकवाडांची गाडी येते, आपण जर असलो. ह्या बाईकवाल्यांना गाडी म्हणजे बाईक चालवताच येत नाही, कशाही घुसतात मध्ये. हे बाईक मूर्ख असतात बाईकवाले, तुम्हाला सांगतो. सेलिब्रिटीची गाडी बघितल्यावर त्यांनी थांबलं पाहिजे ना यार. काय अक्कल आहे बाईकवाल्यांना? बास ना, किती शिवाय देतोस बाईकवाल्याला? म्हणजे काय चालू असं कसं ठोकले तुमच्या गाडीला? आपण तू कशाला देतो शिवाय बाईकवाल्याला? का बस ना, जाऊ दे ना. म्हणजे मी बाईकवरच होतो. तुमच्याकडे गाडी नाही? गाडी ना. सॉरी. सॉरी सर. मग ते बाईकचा किती खर्च झाला आता? ते पशाला माहितीये, त्याची गाडी होती. म्हणजे तुमच्याकडे बाईक पण नाही? असलं कसलं सेलिब्रिटी, माझ्याकडे बाईक पण नाही. मी गाडी घेऊ शकतो, पण आता मला नाही घ्यायची आहे. जेव्हा घेईल तेव्हा घेईल मी. काय आता का नाही घ्यायचे? आता मला गरज नाही त्याची. काय गरज कशी लागेल? दुसऱ्यांना एवढं अवलंबून असता गरज कशी लागेल? मला माहिती ना, मी कोणाकडनं तरी ऐकलं तुमची बिलं पण तो प्रसादच बनवतो, असं मी ऐकलं. मला माहिती नाही. बरं ते हे नाही आले, ते प्रसाद साहेब नाही आले. तुम्ही दोघं मिळून बरंच काय काय करता ना. पण आता आम्ही एक नवीन नाटक करतोय, कानाची घडी तोंडावर बोट. करा, फुकट प्रमोशन करा. फुकट नाही ते. नाही म्हणजे कोणी भेटले रस्ता सांगताय मी नाटक करतोय, असं असतं काय? बरं ठीक आहे. कुठलं नाटक काय बोललं? नाव काय? कानाची घडी तोंडावर बोट. ह्याचं कर ना तू काहीतरी. मग तुम्ही काय त्यात कानाचा रोल करताय आणि तो प्रसाद तोंडाचा? नाही मी सांगू, तुम्ही दोघंही बोटाचा रोल करत असाल. लय उंगल्या करायच्या सवय तुम्हाला. दोघंही बोटांचा रोल. यायचं तर ये ना, नाही तर नको येऊ ना. फालतुगिरी काय लावली? पायाचं बघलं काय ते? सॉरी. नाही ते शब्द तुम्ही जे वापरता स्किट मध्ये, काय रावस, रापची, खोपच्या कांडी, काय कुठून आणता शब्द ते? म्हणजे आम्हाला डायरेक्ट कनेक्ट होतं. म्हणजे हे तुम्ही तुमचे असे इम्प्रोवाइज करता की ते खांडेकर लिहून देतात? नाही, ते माझे स्वतःचेच असतात. स्वतःचे असतात ना. हो. तसं खांडेकर एवढे वाईट नाही लिहिणार ते.
एकदम मस्त लिहितात. असू दे असू दे असू दे असू दे ना. अरे काय सर, इथं पायाला लागलं ते बघ ना. पार्टनरची स्तुती पण बघवत नाही एवढं काय सर. चालू मला नाही 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 साहेब, एक काम करा, एक शेवटची सेल्फी द्या मला, आपण लगेच उपचाराला सुरुवात करूया. जरा थांबा. पाय घ्या. ए पाय कशाला. ती जखम महत्वाची आहे, तुमच्या चेहऱ्यापेक्षा जखम बरी दिसते ती बघा. द्या इकडे या सर, एक मिनिट. जरा वरती घ्या ना इकडे. बबीला पाठवतो. बबी माहितीये, बबी माझी पोरगी. बबीला सांगतो थांबा. बबी आज ते तो आलाय तो कॉमेडीच्या बुलेट ट्रेन वाला. तू नाही का बोलते पप्पा घुबडासारखे दिसतात. तो आलाय. मी पाठवलं व्हॉट्सअपला, पाठवला फोटो. येतो तू. किती 2 तास लागतील. ये मी जरा ती जखम बिकम चिघळवतो, काहीतरी थांबवतो 2 तास. ये ग तू आपलाच येतो. ओ सर थांबा ना. अरे थांब तू या सर. ओ सर ऐका ना. ओ सर थांबा ना. ओ सर. खूप मजा आली. आपण जाणून घेऊया परीक्षकांचं काय मत आहे. रेणुकाताई. बापरे, आउटस्टँडिंग स्किट होतं दोघांचं. आणि हे असे फॅन्स भेटतात पण हे खरं आहे. म्हणजे इतका अगदी पाणउतारा नाही करत, पण बऱ्याच अंशी. म्हणजे आजच मला ट्रॅफिक पोलिसने पकडलं होतं कारण आम्ही सिग्नल तोडला शूटिंगला लवकर येण्यासाठी, पोचण्यासाठी. म्हणून इकडे उशीर होतो ते जाऊ दे, पण वेळेवर पोचलं पाहिजे म्हणून. तर ते आले आणि त्यांना कळलं रेणुका शहाणे यांची गाडी आहे. तर ते आले आणि बघायला लागले, कुठे आहेत त्या, कुठे आहेत त्या. मी तिकडेच बसले होते बरं का, तो मला ओळखलंच नाही त्यांनी. तर ते म्हणाले की तुम्ही रेणुका शहाणे, कॉमेडीची बुलेट ट्रेन मध्ये खूप छान दिसता. नाही पण खरंच ते म्हणजे म्हटलं अहो आता काय मी माझं ID कार्ड वगैरे दाखवू का. आणि मग ते म्हणाले पण तुम्ही तिकडे किती छान हसत असता. म्हटलं मी तिकडे सिग्नल तोडलेला नसतो. त्यामुळे फॅन्टॅस्टिक. आजचाच माझा अनुभव तू आज खरंच दाखवलास प्रसाद. आणि तू अप्रतिम काम केलंस प्रसाद. क्या बात है, फॅन्टॅस्टिक. वन ऑफ युअर बेस्ट परफॉर्मन्सेस. आणि संदीपला मूग गिळून बसण्याशिवाय काही करताच येईना. आणि खूप सुंदर, खूप सुंदर. मी हॅट्स देणार आहे. फार फार उत्तम. दादा. प्रेक्षकांचे 2 प्रकार असतात. एक समंजस प्रेक्षक असतात आणि एक म्हणजे तुम्ही माझ्या मुलाचे फॅन आहात असे म्हणणारेही प्रेक्षक असतात. माझ्या पोराचे खूप फॅन आहेत तुम्ही असं. ते माझा एक जुना ड्रायव्हर होता आणि त्याला मी असं सांगितलं होतं, असं म्हणलं की आपल्याला मी समजा कामात असेल आणि कोणी जर डिस्टर्ब करत असेल तर त्यांना थोडक्यात तू हे. आणि तो फार उत्साही होता. होय सर, कुठं जायचं आहे अशा सदरात. आणि आम्ही एक्सप्रेसवर थांबलो आणि मी ते इडली सांबार काहीतरी मागवलं आणि खात होतो. आणि 2 अत्यंत डिसेंट माणसं माझ्या टेबलाजवळ आली. आणि हा त्यांना बघून, मग आता माणसाला खाऊ पण देणार नाही का. तर तो सगळा फूड मॉल असा, ती 2 माणसं स्टॉप ब्लॉक मध्ये गायब झाल्यासारखी झाली. आणि मी पुढे लोकांना दिसू नये असंच खात होतो. म्हणलं जमिनीने आपल्याला पटकन आत घेतलं तर किती बरं होईल असा तो प्रसंग. तू ज्या पद्धतीनं मांडलंस पशा, क्या बात आहे. आणि ह्या तुमच्या मांडणीसाठीच मी तुम्हाला तुरा द्यायला हरकत नाही. मला ना सर या स्किटबद्दल थोडं सांगायचं आहे. म्हणजे एक 3-4 दिवसांपूर्वी हा किस्सा माझ्या बाबतीत घडला.
म्हणजे मी नाटकाच्या रिहर्सलला जात असताना घोडबंदरला एक छोटासा अपघात झाला आणि त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तेच चालू होतं. यातले जे काही मुद्दे म्हणजे पहिलंच त्या नर्सचा डायलॉग होता, बरं झालं बाई तुमचं ॲक्सिडेंट झालं, त्यानिमित्ताने आपण भेटलो तरी. आणि माझा बाईकवरनं अपघात झाला हे कळल्यावर तिने अशा नजरेने बघितलं की तुम्ही आत्ता बाहेर चल, मी स्वतः गाडी घेऊन देतो तुम्हाला. या नजरेने बघितलं तिने. आणि तो जो सर म्हणजे एवढा पाय बी तिने वरती नाही खेचला, पण तिने खरोखर माझ्या जखमेसोबत सेल्फी काढला तिने. की ड्रेसिंग केले. 3 किस्से खरोखर घडले. वा वा, म्हणजे आई आई ग असं म्हटलं पाहिजे आपण. बाबा म्हणून टाळ्या वाजवतो. बघूया लाफ्टर मीटर काय सांगता ते. 500, 600, 700, 800, 900 येऊ दे, 1000 येऊ दे. 1000 लाफ्टर मीटर वेगाने तुमचा विनोद हा संपूर्ण महाराष्ट्रभर काय देशभर, तर देशाच्या बाहेर आणि वूटवरती पसरलेला आहे. कारण तुम्हाला जर का कॉमेडीच्या बुलेट ट्रेनचे आत्तापर्यंतचे एपिसोड्स पाहायचे असतील तर ते वूट या ॲप्लिकेशनवरती उपलब्ध आहेत. ते ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. वूटचं स्पेलिंग आहे काय रे संदीप? मला बूटचं माहिती आहे. त्याला वूटचं VOOT वूट. पुन्हा एकदा मनापासून तुमचं अभिनंदन आणि असेच हसत राहा, हसवत राहा. थँक्यू. तुम्ही बसू शकता. मित्र हो, मनाची गुंतागुंत असते ना ती फार अवघड असते. म्हणजे त्या गुंत्यामध्ये आपण अडकायला लागलं की अडकत 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 आपलं काय होतं आपल्याला कळत नाही. अशीच स्वतःच्या मनाच्या गुंत्यामध्ये एक बाई अडकलेली आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया विशाखा आणि अंशूचं. शोधू मी कुठे कशी प्रिया तुला, शोधू मी कुठे कशी प्रिया तुला, प्रीती का दे साधही मजला. ते झांजुर्डे वकील आहेत का? हा मीच. बोला ना. मला ते चैतन्य गोरेनी पाठवले तुमच्याकडे. हो तो आता मला फोनवर बोलत होता पण फोन कट झाला. अच्छा. काय प्रॉब्लेम काय नेमका? मी बस. बसा बसा प्लीज. सॉरी सॉरी सॉरी. बसा बस. कूल. बोला. हे प्लीज प्लीज. बघा रडू नका. काय बघा रडण्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत का? तुम्ही आता माझ्याकडे आलात नाही. जरा पाणी घ्या प्लीज. 2 मिनिट प्लीज प्लीज पाणी घ्या. तुम्ही खूप चांगले आहात. थँक्यू. कूल कूल कूल. हां ओके. बोला काय प्रॉब्लेम आहे? मला ना माझ्या नवऱ्याविरुद्ध केस करायची. बरं काय झालं सांगा मला. काय झालं? मी त्या दिवशी बिरड्याची उसळ केली. खाल्लं वगैरे काही नाही, सरळ घर सोडून निघून गेला. आता हे काय कारण झालं का? बिरड्याची उसळ आवडली नाही म्हणून कोणी घर सोडून निघून जातं? मनस्ताप झाला हो. 15 दिवस मी त्याला फोन करते, अरे बाबा घरी ये, अरे बाबा घरी ये. हा माणूस यायलाच तयार नाही. थोडक्यात बिरड्याची उसळ केली म्हणून निघून जाणारा माणूस म्हणजे रिडिक्युलस. बघा अरे तुम्हाला म्हटलं ना. मला पुरुष म्हणून पटतंय मला ही गोष्ट. डोंट वरी आपण केस करूया. तुमच्या नवऱ्याचं नाव काय? अक्षय कुमार. बर काय करतात हे गृहस्थ? तुम्हाला अक्षय कुमार माहिती नाही? नाही तेच विचारलं मी. तुम्हाला अक्षय कुमार माहिती नाही? खतरों के खिलाडी, सबसे बडा खिलाडी, खिलाडी नंबर 1, एअरलिफ्ट, बेबी बॉस, हे सगळे सिनेमे पाहिले नाही आहेत का तुम्ही? बघितलेत का? काय म्हणताय तुम्ही? अक्षय कुमार तो पिक्चर मधला अक्षय कुमार? हो. तो हिरो अक्षय कुमार? हो. तो फायटिंग करतो तो अक्षय कुमार? हो. तुम्हाला असं वाटतं की तो पिक्चर मधला अक्षय कुमार? पिक्चर मधला अक्षय. एक मिनिट तुम्ही हसताय का? नाही तुमच्यावर नाही अक्षय कुमारवर हसतोय मी. काय म्हणताय तुमचं? नाही तुम्हाला जे वाटतंय ना ते खरंच आहे. तू तुमचा नवरा? मी खरंच अक्षय कुमारची बायको आहे. मॅडम तुमच्या माहितीसाठी सांगतो की अक्षय कुमारची बायको तिचं नाव ट्विंकल आहे, क्विंटल नाही आहे. सॉरी सॉरी सॉरी. तुमचं जरी असं म्हणणं असतं की त्याची बायको क्विंटल नाहीये पण ही बायको क्विंटलच आहे. त्याची खरी खुरी बायको. तो नंतर त्या ट्विंकल कडे गेला. 1 नंबरची टवळी बाई ती. मला ती बाई अजिबात आवडत नाही. दुसऱ्यांचे नवरे पळवते याला काय अर्थ आहे का? काय गेला तिच्याकडे? बरं मला सांगा काय कमी आहे माझ्या? काय आहे तिच्याकडे?
हसतंय का? तुमच्यावर नाही, अक्षय कुमारवर हसतोय मी. सॉरी. मला सांगा माझ्या कपाळावर असं लिहिलंय का मी म्हणजे काय मला वेड्यात का काढताय तुम्ही? हो वेड्यात का काढीन मी? मला काही वेळ लागलाय का? अहो काय पुरावा काय तुमच्याकडे? तुम्हाला पुरा हवा हवाय. हे धरा जरा. हे धरा. बर. हे बघ. हे काय? एक काय लिहिलं वाच. काय लिहिलं याच्यावर बघा. शकुंतला हेस अक्षय कुमारचे वडील यांच्याकडून सप्रेम भेट. सासरे माझे. हे बघ या ग्लासवर काय लिहिलंय वाचा. शकुंतला हीच अक्षय कुमारची आई हिचकडून सप्रेम भेट. सासूबाई माझ्या. एक बघा ही पत्रिका तुमच्या आणि अक्षय कुमारच्या लग्नाची पत्रिका आहे. हो. कमाल आहे काय. हे काय आमच्या इथे श्री कृपा करून आमची मुलगी ची सौका शकुंतला ढगे, श्रीराम ढगे व सौ छाया ढगे यांची कनिष्ठ कन्या हिचा हा शुभ विवाह श्री अक्षय कुमारचे बाबा व अक्षय कुमारचे यांचा ज्येष्ठ पुत्र याच्याशी करायची योजले आहे. असं काय लिहितं का कुणी? पुढे वाचा तुम्ही. पुढे वाचा. स्वागतोच्छुक अक्षय कुमारचे काका व त्यांचा परिवार. दुसरे स्वागतोच्छुक अक्षय कुमारचे दुसरे काका त्यांचा परिवार. आणि हे काय आमच्या अक्षय मामाच्या लग्नाला यायचं. अक्षय कुमारचा भाचा, अक्षय कुमारची भाची आणि अनेक आशीर्वाद. अक्षय कुमारचे कैलासवासी आजोबा आणि कैलासवासी आजी. काय साहेब फालतूगिरी आहे. खानदानात कोणाचं नावच नाही. अहो खोटी पत्रिका तरी चांगली बनवायची ना. काय मूर्खपणा आहे सगळं. खोटी कशाला बनवेन मी म्हणजे पत्रिका? काय? माझ्या लग्नाची पत्रिका आहे. खोटी कशाला बनवेन? अरे पत्रिका आहे तेव्हा ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न केलं. आम्ही असे 7 फेरे घातलेत भटजीच्या समोर. बाई ग संगीतच्या दिवशी मी अक्षय कुमार बरोबर काय सुंदर नाचले होते माहितीये का? टिप टिप बरसा पानी, पानी ने आग लगाई, आग लगी इस दिल में, दिल को तेरी याद आई. टिप टिप जास्त टिपटप नका. खालच्या मधावर गळती सुरू होईल. काय चाललंय तुमचं? तुम्हाला माहिती नाहीये या सगळ्या स्टेप्स आहेत ना त्या रवीनाने नंतर ढापल्या. गप बसा आता. तुमच्या माहितीसाठी सांगतो अक्षय कुमारचं खरं नाव अक्षय कुमार नाहीये, राजीव भाटी आहे. हे माहितीये का? हो तुम्ही माझ्याच नवऱ्याचं नाव मलाच काय सांगताय? मला माहितीये त्याचं नाव राजीव भाटी आहे ते. आणि तुम्ही माझं पूर्ण नाव ऐकलं का? काय नाव का तुमचं? माझं नाव शकुंतला अक्षय कुमार ढगे भाटिया. काय नाव काय म्हणाल? शकुंतला अक्षय कुमार ढगे भाटिया. मग माझं नाव झांजुर्डे अमिताभ बच्चन. तू काहीतरी बडबड. काय बडबड? अक्कल आहे का तुम्हाला? काय ऐकून घे. तू काही वाटत बोलत. मला ना खरंच तुमचं कौतुक वाटतं भाई ग. खरंच म्हणजे मेंदू नसताना तुम्ही इतकी वर्ष कसं काय जगलात? हो भाई माझ्याकडे आला. माझी अक्कल काढ. थांबा जरा. एक मिनिट. तुम्हाला माझं काय करताय? पॅन कार्ड दाखवते. दाखवते ना. हे बघा. हे बघा. वाचा काय लिहिलंय त्याच्यावर. यार वाचा ना काय लिहिलंय. हो बाई अक्षरशः सगळं अख्खं पॅन कार्ड नावाने भरलेलं दिसतंय. बघा ना काय लिहिलंय. सौ शकुंतला अक्षय कुमार ढगे भाटिया सहस्रबुद्धे कोण आहे? सहस्रबुद्धे कोण आहे ते? आता ते सगळं सांगावं लागेल बाई. तुम्ही सांगा ना कोण आहे ते? काय आहे? मनोज सहस्त्रबुद्धे नावाचा ना एक मनोरुग्ण आहे. अच्छा मनोरुग्ण आहे. हा. अच्छा. आणि तो ना मला त्याची बायको समजतो. मला. बर. आणि 10 वर्ष झाली माझ्या घरात राहतो, संसार करतो माझ्या बरोबर. आता तुम्ही मला सांगा अक्षय कुमार आला आणि त्यांनी बघितलं एकत्र राहताय तर काय वाटेल त्याला? बेबीचारी समजेल हो तो मला. मग कसं काय करायचं सांगा बरं. म्हणजे तो मनोज कोण? सहस्त्रबुद्धे तो मनोरुग्ण. आणि तुम्ही ढगे भाटिया नॉर्मल. हो. किती भयानक बाई होतो तुम्ही. काय बडबड तुम्हाला कळतंय का? तुम्हाला सांगितलं तुम्ही अक्षयवर केस टाका म्हणून. अहो नाही केस टाकता येणार. कशी नाही टाकता येणार? तुमचा तो खरा नवरा आहे? हो आहेच. खरा नवरा आहे. त्याला फोन लावा. त्याला फोन लावा. फोन स्पीकरवर टाका. मी जरा बोलतो त्याची समजूत घालतो. आता का बोबडी वळली? आता का बोबडी वळली? हे बघा मी वकील आहे. वकील क्रॉस एक्झामिनेशन समोर आडवा करतो. कळलं ना? अहो फोन माझ्याकडे काय आहे तरी मला सांगून ठेवलंय की मी शूटिंग मध्ये असताना मला डिस्टर्ब करत जाऊ नकोस. फालतू कारण सांगू नका. नंबर नाही हे सांगा. वाटेल तर कसं बोलताय? बायको मी त्याची नंबर नसेल का माझ्याकडे? नंबर नसेल का माझ्याकडे? नंबर असणार ना. हे बघा फोन लावते. लिहिलंय मी त्याच्यावर अक्की हब्बी. काय लिहिलंय? हे बघा अक्की हब्बी. हा तोच कोणता? अक्की हब्बी. हो पण सुपरस्टार अक्षय कुमार. हो लावलाय ना. त्याला लावा. लावलाय. नॉनसेन्स. स्पीकरवर टाका. स्पीकरवर. अहो ऐकलत का? अबे क्या कर रहा है? बच्चे की जान लेगी तू. हाँ जान लेगी शक्कू. मला तुला कुठं फेकू?
शक्कू तुला कुठे फेकू जो मैं बोलता हूँ वो मैं करता हूँ जो मैं नहीं बोलता वो डेफिनेटली करता हूँ. बघा बघा समजवा त्याला कसा मला ओरडतोय समजवा तुम्ही बोला. कुमार हो खरं हो, हो, बोला. हेलो अक्षय कुमार जी मैं झांझरोड वकील बोल रहा हूँ. अबे क्या करे बच्चे की जान लेगा तू शक्कू तुला कुठे फेकू जो मैं बोलता हूँ वो मैं करता हूँ जो मैं नहीं बोलता वो डेफिनेटली करता हूँ. अबे क्या करे बच्चे की जान लेगा तू शक्कू तुला कुठे फेकू. सुनिए वो तुम्हारे आपकी बाइको जो है ना मेरे साथ है उनको आप एयरलिफ्ट क्यों नहीं कराते? अबे क्या कर रहा बच्चे की जान लेगा तू शक्कू तुला कुठे फेकू. बच्चे की जान लेगा जो मैं बोलता हूँ वो मैं करता हूँ जो मैं नहीं बोलता वो डेफिनेटली करता हूँ. शक्कू तुला कुठे फेकू. क्या कर रहा है तू? रेकॉर्डिंग ऐकवताय? नाही रेकॉर्डिंग ऐकवताय? नाही. रेकॉर्डिंग तो माहिती रेकॉर्डिंग कोणी केलंय? नाही. तो संदीप गायकवाड नावाचा मिमिक्री आर्टिस्ट आहे तो एवढाच करतो बाकी काय करत नाही. बापरे मी नाही ओळखत संदीप गायकवाडला. बापरे मी कधीच बघितलेली नाही कॉमेडीची बुलेट ट्रेन. काय असतं ते? मला माहिती नाही तो संदीप एवढा कसा करतो मला नाही माहिती. मी नाही ओळखत त्याला. अरे यार बाई तुमच्या पाया पडतो तुम्ही जाओ मी थकलो आता मी. नाही तुम्ही करा ना अक्षय कुमार वर केस. मी नाही राहू शकत त्याच्याशिवाय मला सहन होत नाही तो घरी नाही तर माझा जीव घासावीच होतो. तुम्ही सांगा ना त्याला घरी यायला. त्याच्यावर टाका तुम्ही केस. केस टाका त्याच्यावर. कसं माहिती मी केस टाकली असती पण माझा थोडा प्रॉब्लेम झालाय. काय प्रॉब्लेम? मला या 2-3 दिवसात लंडनला लग्नासाठी जायचं. अगं बाई कोणाचं लग्न? माझंच लग्न आहे. हो हो कतरिना कैफ बरोबर. काय कतरिना कैफ आणि तुमच्या बरोबर लग्न करणार का? तुमच्या बरोबर अक्षय कुमार लग्न करू शकतो तर कतरिना कैफ माझ्या बरोबर लग्न नाही करू शकत? अहो नाही करू शकतो नाही आमचं ऑलरेडी लग्न झालंय. ती कतरिना कैफ तुमच्या बरोबर लग्न नाही करू शकत. ती करते आता मी चाललोय. मला ऐकायचं नाही. मला ऐकायचं नाही. तिकडे मला तिकडे. अहो वकील साहेब काय हा माणूस वेडाच झालाय त्या कतरिनाच्या मागे. लंडनला चालला बाई ग. मनोरुग्ण ना हल्ली वाढत चालेल बरं का देशात. भयंकर डेंजर झालंय हे. म्हणजे अहो परवा त्या मनोज सहस्त्रबुद्धेची केस करायला मी गेले होते पोलीस स्टेशनमध्ये. FIR करा म्हटलं तर तिकडचा पोलीस पण म्हणायला लागला की बाई ग माझं दीपिका पदुकोण बरोबर लग्न ठरले. मनोरुग्ण वाढत चाललेत वाढत. मला ना वरच्या कोर्टात गेलंच पाहिजे. बापरे डेंजर काम. क्या बात आहे. खूप मजा आली. आपण जाणून घेऊया परीक्षकांचं काय मत आहे. मकरंद दादा. फार उत्तम सादरीकरण. म्हणजे मला दरवेळी तुमच्या जोडीबद्दल असं वाटतं की तुम्हाला काहीही दिलं तरी तुम्ही इतक्या ताकदीनं ते पेश करता. तुमचं नेहमी परफॉर्म ओरिएंटेड जे काही असतं ते. विशाखा तू विलक्षण काम करतेस दरवेळेस आणि अंशामध्ये मुळातच एनर्जी खूप आहे त्यामुळे तो फार लिलया गोष्टी त्यामध्ये भरतो. त्यामुळे ह्या प्रहसनाच्या लेखनाला आणि तुमच्या ह्या सादरीकरणाला मी मनापासून दाद देतो. क्या बात. रेणुकाताई. क्या बात है विशाखा. सच में विलक्षण. आणि ते टिप टिप बरसा पाणी तर आय डोंट थिंक रवीनाने पण इतकं सुंदर सादर केलं असेल. तू इतकं आउटस्टँडिंग केलं असते. आणि अंशा तुझं पण काम त्या एका सेकंदाला जिथे तुला वाटलं की खरंच की काय अक्षय कुमार तिचा पती असेल आणि तू बोलू लागलास फोनवर ते इतकं अद्भुत होतं. फॅन्टॅस्टिक दोघं जण. पूर्ण ॲक्ट खूप खूप छान होता. संदीप क्या बात है. ऑल इन ऑल तुमच्या तिघांसाठीही मी हॅट्स देणार आहे. आणि मी तुरे. आफ्टर मीटर काय सांगता येते. ओ माय गॉड 1000 लाफ्टर मीटर वेगाने तुमचा विनोद पोहोचलेला. त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. तुमच्या सगळ्या पुढच्या परफॉर्मन्ससाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही सगळेजण बसू शकता. कसं आहे ना या मंचावरती भक्ती बरोबर चक्रमपणा करताना आपण समीरला बरेचदा पाहिलंय पण या मंचावरती एक विक्रम करण्यासाठी तो येतोय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया भक्ती आणि समीरचं.
ते जे विक्रम घडतं त्याची नोंद आम्ही ठेवतो आणि आम्ही त्यांना वेगवेगळे अवॉर्ड्स देतो. नुकताच आमिर हडकर यांनी कंटिन्यू 24 आवर्स मोबाईल हातात न घेण्याचा विक्रम काढून दाखवलेला आहे. त्यासाठी आम्ही त्यांना पहिला आमिर अजून नाही आला हा पुरस्कार दिलेला आहे. तर आज आपल्या इथे अशीच एक पर्सनॅलिटी येणार आहे जो आपल्या समोर कंटिन्यू 72 आवर्स आपल्या समोर वाजून दाखवणार आहेत. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मिस्टर समर चौघाले यांचं. वेलकम टू मिस्टर समीर चौघाले. चौघाले नाही हो, चौघुले. घू घू ज्यांचं मराठी चांगलं असतं ना ते घू करतात, बाकीचं घू करतात. चौघुले चौघुले. So Mr. Samir Chowghule. राईट देअर. I'm from Phoenix Book of Records. कसली आहेस तू? वेलकम टू इंडिया. Thank you. रापची कडक आहेस. मला मराठी येतं. मला मराठी येतं म्हणूनच मला फिनिक्स बुकवाल्यांनी इथं पाठवलेलं आहे. तुझ्या आईचं खोट तुझ्या नानीची छांग, तुझ्या थिरडीचा मोडला बांबू. अरे काय बोलताय तुम्ही? काय प्रॉब्लेम काय? मला खूप मजा येते. आय एम एन्जॉयिंग. मी एन्जॉय करत नाहीये, तुम्ही मला बोलताय ते. त्याचा अर्थ वेगळा आहे. कार्यक्रमाला सुरुवात करूया आपण. तुम्ही जो 72 आवर्स वाजवण्याचा विक्रम करून दाखवणार आहात हो. तो असा विक्रम तुम्हाला का करावासा वाटला? कसं आहे मिस मंद, ऍक्च्युली Excuse me. I am not मंद. ऍक्च्युली तुम्ही तुमचं नाव मला आतापर्यंत सांगितलेलं नाही ना. तुमच्याकडे बघून जे येतं जिभेवर ते पटकन घेतलं मी. असं आहे. But I am not मंद. हो. I am Sharon Stone. सॉरी, काय नाव? Sharon Stone. शेरॉन स्टोन. Yeah. मग तिकडे हॉलिवूड मध्ये कोण आहे? शर्मणी धोन. Shut up. You just shut up. फालतूगिरी बंद करा. Yes. मी तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारते. विचारा ना. तुम्हाला हा विक्रम का करावासा वाटतो? आयुष्यात प्रत्येक जण विक्रम करत असतो. तुमच्या नकळतपणे तुम्ही सुद्धा ह्या क्षणाला विक्रम करताय. मी विक्रम? हो. What? मरेपर्यंत वेंधळ दिसण्याचा विक्रम करताय ना तुम्ही. तुमच्या लक्षात नाहीये पण तुम्ही तो करताय. ए बघ, एक लक्षात ठेवा, आत्ता मी या क्षणाला इथून निघून गेले ना तर तुझी वाट लागेल. कळते तुला? इथं तुला कॉमेडीच्या जत्रेमध्ये घेत नाही. आणि इथं ज्या जोड्या सेट झाल्यात ना त्या सेट झाल्यात. त्यामुळे मी जर का इथनं निघून गेले तर तुला कायमचं घरी बसण्याची वेळ येईल. मस्करी करतोय. मस्करी. काय गमलच करतेस तू? तुला कळत नाही का तुझ्यावर कॉमेंट करतो तुझा किती फायदा होतोय? माझा काय फायदा आहे? अरे संता पंताची सिरीज संपली आता तुझी भक्ती सिरीज सुरू होणार आहे. म्हणजे गंमत करते ग. हे चालत राहणार. ओके. तुम्ही वेगवेगळी वाद्य वाजवता कार्यक्रमांमध्ये? हो मी पण ऐकलंय तेच. वाजवतो मी. कोणती वाद्य वाजवता? मी ऍक्च्युली वाद्य वाजवत नाही, मी कार्यक्रमाचीच वाजवतो. नाही म्हणजे मी अशी वाद्य वाजवतो, अशी कला सादर करतो की कार्यक्रम वाजतोच. क्या बात है. वा अप्रतिम. मग रसिक प्रेक्षकांना एखादी झलक होऊन जाऊ दे. हो, झलक दाखवतो, लगेच झलक दाखवतो. रसिक प्रेक्षक हो, मिस्टर समीर चौघुले आपल्या समोर कंटिन्यू 72 आवर्स वाद्य वाजून दाखवण्याचा विक्रम करून दाखवणार आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण त्याचं स्वागत करूयात. युअर टाइम स्टार्ट्स नाउ. झाले 2 तास झाले. एक्सक्यूज मी. एक सेकंद सुद्धा झाला नाही. वाजव.
बंद केलंय हे बघा आहे इकडे. हा वाद्य सुरू आहे. हा यासारखं समाधान नाही दुसरं सांगतो तुम्हाला. काय कसं वाटतंय? अहो असं काय करताय? मी फक्त वाद्य वाजवण्याचं ठरवलं होतं हो की नाही. दर्जाबद्दल बोललं नव्हतं त्याच्या. सुरू आहे माझं, टेन्शन घेऊ नका. हा एक दिवस झाला नाही बरं वाटलं जरा. बेरिंग घेतलं आणि अंगाशी आलंय. अरे बाप रे, तिकडे बघा काय. तिकडे बघा. अरे दिवस सुद्धा बदलला रे. चला गेले 24 तास मी वाजवतोय. वा वा वा. आता मात्र झोपायला हवं. काळजी घेऊ नका. वाद्य वाजवतोय, खंड पडलेला नाही एवढंच तुम्हाला सांगायचंय मला. मिस्टर समीर चौघल्या हे सगळं फालतू आहे. चौघल्या एक मिनिट, तुम्ही घाल्या घालू नका, दुसरं काही घाला सांगतोय तुम्हाला. ओके मी तुमचं शॉर्टकट नाव ठेवते. मिस्टर सॅम. ओके ओके मिस्टर सॅम मी सगळी फालतूगिरी आहे. तुम्ही पहिल्यांदा हे सगळं वाद्य वाजवणं बंद करा. असं काय करताय? हे सगळं रिडिक्युलस आहे. हे बघा तुम्ही हे 72 आवर्स विक्रम करण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा एखादं वाद्य घ्या आणि ते शिका आणि त्याच्यामध्ये वेळ घालवा. तुम्हाला एकही वाद्य नीट वाजवता येत नाहीये. यू आर रिडिक्युलस. आय एम इरिटेटिंग. नो रेकॉर्ड. नो फालतू रेकॉर्ड. हा ट्रायल बॉल झाला. ऐका ना माझा. हा ट्रायल बॉल झाला. क्या बात आहे. मला तुझ्या पीच मध्ये बोलता येत नाही पण आम्हाला खूप मज्जा आली. आपण जाणून घेऊया आपल्या परीक्षकांचं काय मत आहे. फर्स्ट रेणुकाताई. भक्ती, यू आर आउटस्टँडिंग. आज तू जे काय बेअरिंग घेतलं होतंस खूप कठीण आहे ते ॲक्सेंटमध्ये बोलणं आणि ते पूर्ण म्हणजे मराठी येत आहे पण तरीही तुम्ही अमराठी आहात, फॉरेनर आहात ते दाखवणं खूप छान. तू पूर्ण व्यक्तिरेखा उभी केलीस आणि फार फनी वाटलीस. आणि तो जो पॅच होता ज्याच्यामध्ये तू भक्ती म्हणून बोललीस तो मला सगळ्यात आवडला. आणि सम्या तू स्वतःवर हसू शकतोस इतक्या म्हणजे उदारपणे. आणि तू तुझी जी काय कला सादर केलीस कारण तुला अत्यंत चांगल्या पद्धतीने ॲक्च्युली काही वाद्य येतात वाजवताना आणि तरी ती त्या चांगल्या पद्धतीने न वाजवून तुझी मजा आणलीस त्याबद्दल मी तुम्हाला दोघांचं जितकं कौतुक करू तितकं कमी आहे. आज तुम्हाला मी हॅट्स देऊन कौतुक करते. मकरंद दादा. भक्ती, आज तू काय काम केलंस, क्या बात आहे. म्हणजे कसं होतं, मला असं वाटतं की अशा पद्धतीचं जे बेरिंग आहे ते अगदी क्षणार्धात कंटाळवाणं वाटू शकतं. कारण लोकांना एकदा त्यातली गंमत कळली की लोक असं होऊन जातं. पण तू अत्यंत प्रामाणिकपणे शेवटपर्यंत ते नेलंस म्हणून ते जास्त आम्हाला अपील झालं. आणि अशा पद्धतीची प्रामाणिक मेहनत तुम्हाला नेहमीच कुठे ना कुठे चांगल्या पद्धतीने यश देऊन जात असते आणि प्रेक्षकांच्या प्रतिसादावरनं आपल्याला कळलंच. त्यामुळे हॅटबरोबर तुम्हाला मी तुरेही देतो.
आणि आता आपण बघूया ज्याची आपल्याला सगळ्यांना भयंकर उत्सुकता आहे की लाफ्टर मीटर तुम्हाला किती मार्क देतंय. लाफ्टर मीटर काय सांगतंय बघूया. अत्यंत वेगाने म्हणजे 1000 लाफ्टर मीटर वेगाने तुमचा विनोद सर्व दूर पोचलेला आहे. त्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन. असेच हसवत राहा. तुम्ही बसू शकता. आता इथे वेळ झालेली आहे प्रेक्षक प्रिय जोडी कुठली आहे हे जाणून घेण्याची आणि त्यासाठी मी दत्ता गावडे यांना मंचावर येण्याची विनंती करते. आणि ती प्रेक्षक प्रिय जोडी कुठली आहे ह्याची आम्हाला सगळ्यांना उत्सुकता आहे. ते नाव तुम्ही जाहीर करावं. पॅडी, अनुपमा आणि अरुण. पॅडी, अनुपमा आणि अरुण दादा खूप खूप अभिनंदन. मनापासून शुभेच्छा पुढच्या सगळ्या प्रवासासाठी. आणि तुमचं सुद्धा मनापासून आभार की तुम्ही इकडे आलात आणि इतकं छान परीक्षण केलं. तुम्ही सगळे बसू शकता. आणि आता जाणून घेऊया परीक्षकांकडून की कोण आहे परफॉर्मर ऑफ द वीक. या आठवड्यामध्ये सगळ्यांनीच फार उत्तम सादरीकरण केलं. एकतर फार सगळ्यांनाच हॅट्स आणि तुरे मिळालेले आहेत. सगळ्यांच्या सादरीकरणामध्ये एक फार उत्स्फूर्त ऊर्जा होती. फार चांगला विनोद होता. ही ऊर्जा फार चांगली असते आणि ती सातत्याने राहिली तर एकंदरीत मजा आहे. आणि शेवटी आपल्याला कुणाला तरी डावं उजवं करायचं असतं तर खरं म्हणजे कुणाला करावं असा आम्हाला प्रश्न पडला. त्यावेळी म्हणलं माकडं घुबडं असं कुणीतरी पाहिजे आपल्याला. तर या आठवड्यातले परफॉर्मर ऑफ द वीक संदीप आणि प्रसाद. सगळे परफॉर्मन्सेस इकडे संपलेले आहेत. आता परत भेटणार आहोत पुढच्या आठवड्यामध्ये गुरुवारी आणि शुक्रवारी रात्री 9:30 वाजता. फक्त कलर्स मराठीवर पाहायला विसरू नका. कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला.